ठिकाणी दुर्दैवी घटना घडली। आपल्या जुन्नर तालुक्यातील उंबरकास या ठिकाणी मंगेश गुंजाळ या तरुण सहकार्याचा दुर्दैवी अंत झाला। खरं तर बिबट्याच्या हल्ल्यामुळे रविवारी संध्याकाळच्या 8-8:30च्या टायमिंगला बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे जुन्नर तालुक्यात इथून मागं पण अशा अनेक घटना घडल्या। वारंवार वन अधिकाऱ्यांना सांगून, फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगून ती काही जाग येत नव्हती आणि शेवटी आता रविवारी जो हल्ला झाला बिबट्याचा, त्याचा मंगेशचा दुर्दैवी अंत झालाय। खूप वाईट वाटतंय की एक तरुण सहकारी आहे, मागच्याच वर्षी त्याचे वडील वारले, 20 वर्षापूर्वी त्याची आई वारलेली। कुटुंबात हा एकमेव आधार होता, कारण 4 बहिणी आणि असं होतं। असं निश्चितपणे मनाला वाईट वाटतंय की आपल्या तरुण सहकारी या बिबट्याच्या हल्ल्यात गावात जर तुम्ही त्याचा विचारशाल तर गावात एकदम चांगला कडे नम्र असणारा हा मंगेश कोणाच्या आध्यात्म्या कुठल्या वादत नाही, परंतु ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस बाजूची पण सगळी लोक पळत आले, त्यावेळेस त्याचा आरडाओरडा झाला, त्यावेळेस सगळेजण पळत आले आणि पाहिल्यानंतर तर मंगेशला इतक्या मोठ्या जखमा झाल्या होत्या। त्याची कानाची जखम असेल, त्याची डोक्याची जखम असेल आणि त्याच्यात इथे डॉक्टर डेरे जे न्यूरो सर्जन आहेत आळेफाट्याला, त्यांच्याकडे ऍडमिट केलं होतं आणि आज त्याचं या ठिकाणी निधन झालंय। खरोखर वाईट वाटतंय। मी तालुक्याच्या वतीने खरं श्रद्धांजली व्यक्त करत असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटला अजून जाग नाही, कारण रविवारपासून ही घटना घडली, अजून त्यांनी तिथं पिंजरे लावले नाही। लोकांनी सांगितलं की इथं बिबट्या दिसतोय, जिथं घटना घडली तिथं पण अजून पण पिंजरा नाही। हेच वाईट वाटतंय की फॉरेस्ट डिपार्टमेंट नेमकी जाग कधी येणार आहे। मागे आम्ही ज्यावेळेस बोरीला गेलो त्यावेळेस सांगितलं की ह्या बिबट्याचा आणि मानवाचा जर संघर्ष उभा राहिला तर जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठा संघर्ष उभा राहील, परंतु अजूनही जरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला जाग येत नसेल, अजूनही तिथं पिंजरे लावलं नाही, म्हणजे काय व्यवस्था आहे? कोणाचं लक्ष आहे इथं? सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। आणि निश्चितपणे आजपर्यंत शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला लागते, मोटरसायकल जायला लागते। मंगेश सारखा सहकारी मोटरसायकलवर गेला, त्याच्यावर अशी दुर्घटना घडली। फॉरेस्ट डिपार्टमेंटला खरोखर या ठिकाणी किती अवेअरनेस आहे याच्या बाबत। आज सगळे गावकरी वर्गणी काढून मंगेशच्या त्या ठिकाणी खर्च करत होते, 500-1000 रुपये प्रत्येकाने वर्गणी काढून त्याचा हॉस्पिटलचा खर्च करत होते। पण तो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अधिकारी आला की हॉस्पिटलचा खर्च आम्ही पाहतो, बाकीच्या गोष्टी आम्ही पाहतो। म्हणून या निमित्तानं वन विभागाचे जे मंत्री असतील त्यांना आमचं हेच सांगणं की जुन्नर तालुक्यात हा संघर्ष फार मोठा झालाय। बिबट्यांचा हल्ला, बिबट्याचा त्रास जुन्नर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात आहे। तुमची ती बिबट सफारी करा, सगळ्या गोष्टी करा, परंतु जो जास्त प्रमाणात बिबट्यांचा या ठिकाणी वावर झाला जुन्नर तालुक्यात मोजता येईल एवढे बिबटे झाले। ऊसाचं प्रमाण असल्यामुळं सगळीकडं जुन्नर तालुक्यात आपण पाहतो की वारंवार आळ्या असेल, बोरी असेल, ठिकठिकाणी बिबट्यांचे हल्ले ऐकू येतात। मागच्या वेळेस आळ्याला जी दुर्घटना घडली, एक लहान बाळाला बिबट्याने मारलं, काय किती गांभीर्य आहे या वन विभागाला। खरोखर वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।